पंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली आहे। वारकऱ्यांचं संकट दूर कर, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांच्या शेतात चांगलं पीक येऊ दे असं साकडं मुख्यमंत्री शिंदेंनी विठ्ठलाच्या चरणी घातलंय। विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर रुक्मिणी मातेची ही पूजा संपन्न झाली आहे। सलग तिसऱ्यांदा मला देवाची पूजा करण्याचा मान मला मिळाला, ही पांडुरंगाची कृपा असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले। चंद्रभागेचा काठ सुद्धा आता सजलेला आहे, भाविकांनी फुललेला आहे। चंद्रभागेच्या तीरावरून आपली प्रतिनिधी मनोश्री पाठक आपल्यासोबत आहे, तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातून देखील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी आपण मनोश्रीकडे जाऊयात। मनोश्री, काय वातावरण, कसं चैतन्य बघायला मिळतंय चंद्रभागेच्या तीरावर? चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी असा तो विठ्ठल। त्याचं दर्शन घेण्यासाठी आता लाखोंच्या संख्येने वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि त्यानंतर त्याच रस्त्याने विठ्ठलाच्या ओढीने त्याच्या दर्शनाकरता निघतात। सध्याची ही दृश्य आहेत चंद्रभागेच्या तीरावरची। या दृश्यांमध्ये खरं तर चैतन्य आहे, उत्साह आहे, विठ्ठलाला भेटण्याची ओढ सुद्धा आहे। जेव्हा नव्हते पंढरपूर, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशी पंढरपूरची ख्याती सांगितली जाते। आणि जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा अशी ही चंद्रभागेची देखील ख्याती सांगितली जाते। त्याच्यामुळे या चंद्रभागेत स्नान करण्यासाठी, या चंद्रभागेत डुबकी मारण्यासाठी सगळेजण आतुर झालेले असतात। मात्र या चंद्रभागेच्या तीरावरती गर्दीचं नियंत्रण करणं हे अतिशय आव्हानात्मक काम अतिशय यशस्वीपणे पेलतायत ते म्हणजे पोलीस प्रशासन आणि सोलापूर जिल्हा प्रशासन। सध्याची जर दृश्य आपण बघितली तर मुंगी शिरायला सुद्धा जागा नाहीये अशी काही ठिकाणी अवस्था असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्याच्यामुळे गर्दीला रोखून धरणं आणि योग्य वेळेस गर्दीला पुढे सरकवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। सोबतच चंद्रभागेचा काठ हा कसा स्वच्छ, निर्मळ, नितळ राहील याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नमामि चंद्रभागा हा उपक्रम हातात घेण्यात आलेला आहे। चंद्रभागेच्या एकंदर संपूर्ण तीरावर जर आपण नजर टाकली तर लक्षात येईल की प्रशासनाकडनं कडेकोट चंद्रभागेच्या तीरावर वारकऱ्यांचा समुद्र लोटलेला दिसतोय। यानंतर आता आपण थेट पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया। तिथून आपले प्रतिनिधी रवी आता आपल्या सोबत आहेत। रवी, अनेक किलोमीटरचा लांबचा प्रवास करून हे सगळे वारकरी विठुरायाच्या ओढीने विठुरायाची भेट होईल, विठुरायाचं दर्शन होईल या अपेक्षेने येत असतात आणि तोच विठ्ठल आज डोळ्यासमोर पाहून काय भावना दिसतायत डोळ्यांमध्ये वारकऱ्यांच्या? बरोबर आहे सौरव। खरं तर आषाढी यात्रा म्हणजे एक विठ्ठल भक्तांकरता एक पर्वणीच असते। आपण जर बघितलं तर शेकडो मैल प्रवास करून खरं तर भाविक हे पंढरपूरमध्ये दाखल झालेले असतात। आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास करत असतात। लाखोच्या संख्येनं भाविक खरं तर ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर चालत येत असतात। भाविक खरं तर घर सोडून महिना झालेला असतो, आल्यानंतर प्रत्येक भाविकाला विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते। आपण जर बघितलं तर आज पहाटेपासूनच खरं तर विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ही जवळपास 6 ते 7 किलोमीटर लांब गेली आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला खरं तर चरण दर्शन मिळावं अशी अपेक्षा असते। मात्र आपण जर बघितलं तर यावर्षी रेकॉर्ड ब्रेक खरं तर वारी भरली असल्यामुळे जवळपास 15 ते 20 लाख भाविक पंढरपुरात आलेले आहेत। सगळ्याच भाविकांना खरं तर चरण दर्शन मिळत नसतं, त्यामुळे अनेक भाविक हे नामदेव पायरीचं असेल किंवा विठ्ठलाच्या कळसाचं दर्शन घेऊन देखील समाधान मानताना आपल्याला पाहायला मिळतात। आज जर आपण बघितलं तर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोश्री दोघांचे आभार। तुम्ही पंढरपुरातली सगळी दृश्य, तिथला उत्साह, तिथलं चैतन्य आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी।